नमस्कार मित्रांनो, JSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो बघा, NIA एव्हिएशन सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड या ठिकाणी खूप चांगली भरती आलेली आहे। मित्रांनो, ही जी कंपनी आहे ती एअरपोर्ट सर्व्हिसेस प्रोव्हाइड करते। एअरपोर्टला लागणाऱ्या सर्व सर्व्हिसेस ज्या आहेत त्या सर्व सर्व्हिसेस ही कंपनी प्रोव्हाइड करते आणि याच्यामध्ये तुम्हाला जॉब करण्याची एक चांगली संधी या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे। त्याच्यामध्ये आपल्याला अर्ज कशा पद्धतीने करावा लागणार आहे, त्याचबरोबर आपल्याला इथं अर्ज करण्याची शेवटची तारीख काय असणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिलेबस, त्याचबरोबर ॲप्लिकेशन फी किती असणार आहे, ही सगळी माहिती तुम्हाला आपल्या या एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहे। त्यासाठी काय करायचं आहे मित्रांनो, व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील। तर बघा, ही NIA एव्हिएशन सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी जी आहे ती काय करते तर एअरपोर्ट रिलेटेड ज्या सर्व्हिसेस आहेत त्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करत असते। आता त्याच्यामध्ये बघा पोस्ट कोणती आहे, कस्टमर सर्व्हिस असोसिएशन कोणती आहे तर कस्टमर सर्व्हिस असोसिएशन ही पोस्ट आहे आणि त्याच्यामध्ये एज्युकेशन क्वालिफिकेशन किती लागणार आहे तुम्हाला तर 12वी हे तुम्हाला एज्युकेशन क्वालिफिकेशन लागणार आहे। याच्यामध्ये तुम्हाला सॅलरी किती दिली जाणार आहे तर तुम्हाला बघा सॅलरी 13,000 ते 25,000 रुपये तुमची अप्रॉक्स सॅलरी असणार आहे आणि जागा किती भरायच्या आहेत तर 4,787 जागा या ठिकाणी भरायच्या आहेत। आले का लक्षात? शिक्षण काय लागणार आहे, 12वी लागणार आहे आणि सॅलरी तुम्हाला 13 ते 25,000 रुपये असणार आहे आणि जागा देखील खूप मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी भरल्या जाणार आहेत। आता आपल्याला अप्लाय कशा पद्धतीने करायचा आहे तर तुम्हाला रजिस्टर करायचं आहे, तिथे ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे आणि पेमेंट करून तुमचा जो फॉर्म आहे तो फॉर्म तुम्हाला डाउनलोड करून घ्यावा लागणार आहे। आता तिथं आपल्याला ॲप्लिकेशन करत असताना डॉक्युमेंट कोणकोणती लागणार आहे तर त्याची इथं लिस्ट दिलेली आहे मित्रांनो। तुम्हाला तुमचं पॅन कार्ड, आधार कार्ड लागणार आहे, डेट ऑफ बर्थ सर्टिफिकेट लागणार आहे, क्वालिफिकेशनचं तुम्हाला जे काही सर्टिफिकेट्स असणार आहेत ते सर्टिफिकेट लागणार आहे आणि तुमचा परमनंट ॲड्रेस असेल तो परमनंट ॲड्रेस देखील तुम्हाला तिथं भरावा लागणार आहे। त्याचबरोबर तुमचा व्हॅलिड ईमेल ID आणि मोबाईल नंबर देखील आवश्यक आहे। त्याचबरोबर तुमचा फोटोसुद्धा आणि सिग्नेचरसुद्धा तिथं अपेक्षित आहे। तिथं तुम्हाला फॉर्म भरत असताना ते सर्व डॉक्युमेंट अपलोड करावं लागणार आहेत। आलं का लक्षात डॉक्युमेंटच्या बाबतीतलं? चला पुढे बघा, फॉर्म कसा भरायचा आहे तर इथं तुम्हाला NIA एव्हिएशनची ही वेबसाईट दिलेली आहे। तर या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला काय करायचं आहे, ऑनलाईन ॲप्लिकेशन भरायचं आहे। पहिल्यांदा रजिस्टर करायचं, ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे। चला आलं का लक्षात? बघा तुमची जॉब प्रोफाईल काय असणार आहे आणि तुम्हाला तिथं परीक्षा फी किती असणार आहे बघा, तर तुमची कस्टमर सर्व्हिस एजंट म्हणून तुमची पोस्ट असणार आहे आणि तिथे फी फक्त तुम्हाला 400 रुपये प्लस GST असणार आहे। इलिजिबिलिटी क्रायटेरिया इथं देण्यात आलेला आहे, तुमचं वय 18 ते 27 वर्षापर्यंत असलं पाहिजे। 1 जुलै 2025 पर्यंत तुमचं वय हे 27 वर्ष असलं पाहिजे। त्याचबरोबर तुमचं कॅरेक्टर देखील व्यवस्थित असलं पाहिजे, कॅरेक्टर सर्टिफिकेट तुम्हाला तिथं द्यावं लागणार आहे आणि एज्युकेशन क्वालिफिकेशन जे आहे ते तुमचं 12वी असलं तरी चालणार आहे। फिजिकली फिटनेस तुमचा त्या ठिकाणी आवश्यक आहे मित्रांनो। आणि इम्पॉर्टंट डेट बघा कधी आहेत तर ही जी काही जॉब ओपनिंगची डेट आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन भरण्याची 20 जानेवारी 2025 पासून सुरू झालेली आहे आणि आत्ता त्याची डेट जी आहे ती डेट एक्सटेंड करण्यात आलेली आहे, ती झालेली आहे 30 जून 2025 पर्यंत तुम्ही काय करू शकता, या ठिकाणी ॲप्लिकेशन जे आहेत ते ॲप्लिकेशन करू शकता। बघा डेट ऑफ एक्झामिनेशन वगैरे तुम्हाला इथं काय केलं जाणार आहे, लवकरच कळवलं जाणार आहे। तुमची जी एक्झाम आहे ऑनलाईन किंवा ऑफलाईन अशा पद्धतीने घेतली जाणार आहे। आता त्याचा सिलेबस कशा पद्धतीने असणार आहे, जनरल इंटेलिजन्सचे 25 प्रश्न असणार, न्यूमेरिकल ॲप्टिट्यूड 25 प्रश्न, इंग्लिशचे 25 प्रश्न आणि जनरल अवेअरनेस 25 प्रश्न, असे एकूण 100 प्रश्न 100 मार्काला असणार आहेत। प्रत्येक प्रश्न हा 1 मार्काला इथं विचारला जाणार आहे मित्रांनो। आलं का लक्षात? बघा आणखीन काही माहिती दिलेली आहे का इथं,
ही बेसिक माहिती दिलेली आहे मित्रांनो। आणि एक्झाम सेंटर बघा कुठं कुठं आहेत, प्रत्येक स्टेटमध्ये हे एक्झाम सेंटर देण्यात आलेले आहेत। आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील याचे एक्झाम सेंटर असणार आहेत। तर बघा महाराष्ट्रामध्ये कुठल्या कुठल्या सिटीमध्ये एक्झाम सेंटर आहेत, पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, ठाणे, औरंगाबाद, सोलापूर, कोल्हापूर, अमरावती आणि नांदेड या सर्व जिल्ह्यांमध्ये काय आहेत एक्झाम सेंटर आहेत। ही जी भरती आहे ती भरती पूर्ण ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये होणार आहे। आलं का लक्षात? ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये ही भरती केली जाणार आहे। तर मित्रांनो बघा अतिशय चांगली भरती या ठिकाणी आलेली आहे NIA एव्हिएशनसाठी। आता इथं मोड ऑफ ट्रेनिंग वगैरे तुम्हाला दिलेला आहे, रिटन टेस्ट होणार आहे, इंटरव्ह्यू होणार आहे आणि त्याच्यानुसार तुमचं तिथं सिलेक्शन केलं जाणार आहे। जे विद्यार्थी याच्यामध्ये 35% पेक्षा जास्त मार्क पाडणार आहेत त्यांना तिथं सिलेक्शन केलं जाणार आहे। आणि तुमचं बघा इथं तुम्हाला पेमेंट दिलेलं आहे 13 ते 25,000 रुपये आणि तुमचं जे सॅलरी आहे ते डिसाइडेड करते तुमच्या इंटरव्ह्यूवरती की तुमची इंटरव्ह्यू कशी होते त्याच्यावरती तुमची सॅलरी डिसाइड केली जाणार आहे। तर बघा काही या जनरल इन्स्ट्रक्शन देण्यात आलेले आहेत मित्रांनो। बघा या ठिकाणी अतिशय चांगली भरती आलेली आहे, त्याचबरोबर याच्यात जागा देखील चांगल्या आहेत। जवळपास 5,000 जागा ऑल ओव्हर इंडियामधून भरल्या जाणार आहेत। तर मित्रांनो अशाच नवनवीन भरतीसाठी तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील। भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर। जय हिंद, जय महाराष्ट्र।